आता आषाढ एकादशी येत आहे, त्याकरिता आपण बनवणार आहोत साबुदाण्याचे कुरकुरीत वडे। त्याकरिता लागणारे साहित्य: 2 वाटी साबुदाणा, तो मी 6 तास आधी भिजत टाकला होता। 2 बटाटे, मीठ, हिरव्या मिरचीची पेस्ट, कढीपत्ता, जो उपवासाला खात असेल त्याने टाकावा, नाहीतर स्किप केला तरी चालेल। तीळ, जिरं, अद्रक आणि शेंगदाण्याचा कूट। वडे करायला घेऊया। सर्वप्रथम साबुदाण्यामध्ये बटाटा किसून घेऊया। थोडं आलं किसून घालूया। त्यामध्ये सर्व सामान टाकून द्यायचं आहे। आता कढीपत्ता, हिरव्या मिरचीची पेस्ट, तीळ, जिरं, साबुदाण्याचा कूट आणि चवीपुरतं मीठ। आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। आणि आपण वड्यांसोबत खायसाठी एक दाण्याची चटणी सुद्धा बघणार आहोत। आता आपण बघणार आहोत दह्याची चटणी। त्याच्याकरिता लागणार आहे आपल्याला भाजलेले शेंगदाणे, 2-3 हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा आणि जिरं, चवीप्रमाणे मीठ आणि साखर। याला आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया। आता त्याच्यामध्ये आपण दही घालूया। ही वड्यांसोबत खाण्याची चटणी तयार। आता आपण या सारणाचे वडे तळायला घेऊया। कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपण आता हे वडे तळून घेणार आहे। वडे हे आपण आता छान सोनेरी रंगावर येईपर्यंत तळणार। आता याला आपण पलटवून घेऊया। चांगले सोनेरी रंगावर येऊ द्यायचे, जेणेकरून ते वरून छान कुरकुरीत होतील। बघू शकता वडे छान सोनेरी रंगावर तळून झाले आहेत। तर आपले वडे खाण्याकरिता तयार। आता हे आपण काढून घेऊया। बघू शकता किती छान वडे झाले आहेत। अशाच प्रकारे आपण या मिश्रणाचे पूर्ण वडे करून घेऊया। आता आपले वडे खाण्याकरिता तयार।